कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 4। साधारण संध्याकाळची 6ची वेळ होती। घरात पूर्ण शांतता होती, कारण सर्वच दमले असल्यामुळे आपापल्या रूममध्ये आराम करत होते। नीरव मात्र खाली हॉलमध्ये पाय पसरून टीव्ही पाहत लोलत पडला होता। टीव्हीवर रोमॅन्टिक मूवी आणि रोमॅन्टिक सीन सुरू होता। तो अगदी मन लावून समोरील दृश्य पाहत होता। पण हाय रे, त्याचे नशीब! त्याचा मोबाईल वाजला आणि स्क्रीनवरील नाव पाहून तो तडक उठून बसला आणि त्याने कॉल रिसीव्ह करत कानाला लावला। छोटा चुहा, कशी आहेस? आज चक्क माझी आठवण? इरादा काय आहे मॅडम? लाईन वगैरे मारणार आहात की काय या गरीबावर? कॉल रिसीव्ह करत नीरव म्हणाला, ओ मिस्टर नीरव सरदेसाई, मी बोलतोय। पलीकडून दक्ष म्हणाला, हो तुम्ही वय, मला वाटलं माझी चकुली आहे। जरा मस्करी बंद करतो, नाहीतर मला दीदीच्या कानावर चकुली प्रकरण घालावं लागेल। मग तर माझं काम अजूनच हलकं होईल। बरं मला सांग, तुमची छोटी आज अप्सरेपेक्षा जास्त सुंदर दिसत होती ना? नाही म्हणजे तिने आज ते इन्स्टावर फोटो शेअर केले नाहीत ना, म्हणून मी विचारतोय। नीरव भोळेपणाने म्हणाला, बरं मग मी छोटीला इन्स्टावर फोटो टाकायला सांगतो, आता खुश? एवढ्यात मी काही खुश होत नसतो, पण मला सांग, छोटीच्या मोबाईलवरून मला कॉल करायचं कारण काय आहे? नीरवने विचारलं। छोटीचा कॉल तू इग्नोर न करता रिसीव्ह करणार म्हणून तुला तिच्या मोबाईलवरून कॉल केला। आता अजून काही जाणून घ्यायचं आहे का? अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे, पण तुमच्या छोटीबद्दल। तुला सांगू का दक्ष, तुमची छोटी म्हणजे एक गरीब गाय आहे, शांत वाहणारं पाणी, पण मी दिसलो की तिचा गरम तवा होतो। माझी काय तिला ॲलर्जी आहे का? नीरवने विचारलं। हो आहे, मला तुमची ॲलर्जी। तुम्ही सारखे आणि तुमचा तो भाऊ सारखा खडूस कुठले। पलीकडून अविरा चिडून म्हणाली, छोटी, तुझा असा मंजूल आवाज ऐकला की मला बरं वाटतं। सो स्वीट डार्लिंग। नीरव लाडात म्हणाला, भाई तुला म्हटलं होतं ना मी की यांना कॉल करू नकोस, काहीही बोलतात हे। तू सरळ दीदीला कॉल करायला हवा होता, उगाच यांचा रेड्यासारखा आवाज तू मला ऐकवला। अविरा दक्षला म्हणाली, छोटी, दीदी कॉल रिसीव्ह करत नाहीये, तू जरा थांब, मी बोलतोय ना। बरं नीरव भाई, दाजी म्हणा सालेसाहेब। नीरव दक्षला मध्येच थांबवत कडक आवाजात म्हणाला, मस्करी नकोय हा प्लीज, आम्हाला फक्त दीदीची चौकशी करायची होती, म्हणजे ती ठीक आहे ना? जिजू तिला त्रास वगैरे देत नाहीत ना? दक्षने काळजीत विचारलं। तुमच्या जिजूचं काही माहिती नाही, पण इथे सुनामी आलीये। ओ माय गॉड दक्ष, आता इथे भयंकर राडा होणार, बहुतेक हा नमुना तयारीत आलेला दिसतोय। नीरव कॉलवर बोलत दारातून येणाऱ्या तिच्याकडे पाहत म्हणाला, नीरव भाई कोणाबद्दल बोलतोस तू? पलीकडून दक्षने विचारलं। अरे सायशा, ती महामाया आली इकडे, तू जरा कॉल ठेव, आपण नंतर बोलूया, चल बाय। सायशाला पाहून नीरवने लगेचच कॉल कट केला आणि टीव्ही बंद करत तो सायशाकडे जाणार त्याआधीच ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली। अरे सायशा, तू इकडे कशी काय? नीरवने कसंनुसं हसत समोर उभ्या असणाऱ्या सायशाला विचारलं। ती मात्र रागात त्याच्याकडे पाहत होती। अक्षय कुठे आहे? तिने धारदार आवाजात विचारलं। त्याच्या रूममध्ये, तसंही आणखीन कुठे असेल तो? नीरवने तोंड वाकडं केलं। ती अमूल्या? सायशा चिडली होती। ओ माय गॉड सायशा, म्हणजे ब्रोने लग्न केलं हे तुला माहिती झालं? अभिनंदन अभिनंदन। नीरवने खुशी खुशी सायशाला मिठी मारली, पण तिने मात्र चिडून त्याला स्वतःपासून दूर केलं। जस्ट शट अप नीरव, तुला चांगलंच माहिती आहे की मी इथे का आलीये, पण ब्रोचं लग्न झालंय मिस सायशा। नीरव नजर रोखत म्हणाला, मी त्या भिकारड्या अमूल्याला भेटायला आलीये। तो अक्षय काही मूर्ख आहे? असं कसं त्याने तिच्याशी लग्न केलं? युजलेस। पाय आपटत सायशा अक्षयच्या रूमकडे निघाली। आता ती काही उपद्व्याप करेन म्हणून नीरवही तिच्या मागे निघाला। अक्षय अक्षय, आतून त्याच्या रूमचा दरवाजा बंद होता, म्हणून सायशा बाहेरून जोर जोरात दारावर थापा मारू लागली। तिच्या आवाजाने त्याने वैतागून दार उघडलं। काय आहे?
त्याने धारदार आवाजात विचारलं. त्याच्या कपालावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं. अक्षय, ती अमूल्य, तू तिच्याशी लग्न कसं केलं? आय मीन, तू असं का केलंस? मी आपल्या लग्नाविषयी मॉम डॅड सोबत बोलणार होते, पण डोंट वरी, मी सर्व ठीक करेल. त्या अमूल्याला मी तुझ्यापासून दूर करेल. ती तुला बिलकुल सूट होत नाही. सायशा अक्षयच्या जवळ जात त्याचा हात हातात घेत म्हणाली, तूही मला सूट होत नाही सायशा, मग स्वतःलाही माझ्यापासून दूर कर. कसं ते तुझं तू बघ, ओके? अक्षयने सायशाच्या हातून आपला हात सोडवून घेतला. मी प्रेम करते तुझ्यावर अक्षय. माझ्यावर की माझ्या प्रॉपर्टीवर? अक्षय भुवया उंचावून म्हणाला. तसं सायशा गडबडली. अक्षय, तू त्या अमूल्याला आधी घराबाहेर काढ. काही कचरा आणून ठेवलायस तू घरी? मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुला आवडो वा ना आवडो, पण अमूल्य माझी बायको आहे आणि तिच्याविषयी एक शब्दही मी ऐकून घेणार नाही, समजलं? आणि तुझी ही नाटकं बंद कर, नाहीतर कचरा समजून मी तुलाच घराबाहेर काढेल. काय नीरव, बरोबर बोलतोय ना मी? अक्षय नुकत्याच तिथे आलेल्या नीरववर कटाक्ष टाकत म्हणाला. ब्रो, तू जे बोलतोस ते बरोबर आहे, पण या सर्किटला ते समजायला हवं ना. उगाच तुझ्या मागे ती स्वतःचा वेळ वाया घालवते आहे. मामाच्या कानावर घातल्याशिवाय मॅडम ठिकाणावर येणार नाहीत. नीरव खाऊ की गिळू या नजरेने सायशाकडे पाहत होता. नीरव, तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे हे विसरू नकोस. मामाची बिघडलेली मुलगी, यावर तुझी काही ओळख नाही, हो ना ब्रो? नीरव अक्षयकडे वळला. अगदी बरोबर. बरं, हिच्या जरा चहा पाण्याचं बघ आणि ड्रायव्हरला सांगून हे पार्सल मामाकडे पाठवून दे. आणि माझ्या पिंकीला त्रास द्यायचा नाही. ती माझी एकुलती एक बायको आहे. अमूल्य अक्षय सरदेसाई नाव डोक्यात फिट करून ठेवायचं आणि मगच तिच्या मागे लागायचं, ओके? अक्षय ॲक्शन सहित आपल्या डोक्यावर बोट प्रेस करत म्हणाला. त्याचं बोलणं आणि आपला होणारा अपमान यामुळे सायशा लालबुंद झाली होती. बिचारीचा राग उभारून चालला होता. पण अक्षय सरदेसाई समोर असता ती काहीही बोलू शकत नव्हती, कारण त्याचा स्वभाव म्हणजे भयानक वादळ, जे आल्यानंतर त्याला थांबवणे मुश्किल होत असे. अक्षय, तू मला इकडून हकलून लावणार आहेस का? हकलून दिलं असतं तर आता तू माझ्यासमोर इथे उभी नसतीस. हा अक्षय फक्त एकदा प्रेमाने सांगतो, त्यानंतर थेट ॲक्शन. बघ, जर तुला इथून शांतपणे जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. बाकी कोणी तुला इथून धक्के मारून बाहेर काढावं असं जर तुला वाटत असेल तर नीरव माझ्या गार्डनं सांगून तुझा समाचार करेल. बाकी तुझी इच्छा. अक्षय जमेल तितक्या शांततेत म्हणाला. अक्षय, बट यू लव्ह मी ना, मग तू असं कसं बोलू शकतोस? सायशा त्याचं बोलणं मनावर न घेता थेट त्याच्या गळ्यात येऊन पडली. दूर राहायचं सायशा, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. अक्षय आवाज वाढवत म्हणाला. तिचं असं आपल्या गळ्यात पडणे त्याला बिलकुल आवडलं नाही. एका झटक्यात त्याने तिला जवळ आपल्यापासून दूर ढकलून दिले. नीरव, सायशा, या दिगांचा आवाज ऐकून अमूल्य तिच्या रूम बाहेर निघून आली, पण समोर सायशाला पाहून तिची पावलं मागेच थांबली. ओ पिंकी, माय स्वीट वाईफ, अगं ये, सायशा तुलाच भेटायचं म्हणून इकडे आली. बरं सायशा, ही माझी पिंकी आणि पिंकी ही सायशा, माझ्या मामाची एकुलती एक बिघडलेली मुलगी. साक्ष या अमूल्य शेजारी येत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याच्या अशा कृतीने ती शॉक झाली. तर सायशा, नीरव दोघंही कोमात जायचे बाकी होते. नीरव कसंनुसं तोंड करत त्या दोघांकडे पाहत म्हणाला. माझ्या पिंकीला जवळ घेतलेलं तुला आवडलं नाही का नीरव? यार, माझी एकुलती एक बायको आहे. माझा तिच्यावर हक्क आहे. मी तिच्यासोबत काहीही करू शकतो, हो ना पिंकी, शोना, बाबू? अक्षय लाडीत स्वरात म्हणाला. आणि बास, अमूल्याला चक्कर यायची बाकी होती. अक्षय, तुझी ही नाटकं बंद कर. उगाच माझ्यासमोर दिखावा करू नकोस. तिची लायकी तुला चांगलीच माहिती आहे. उगाच तुमच्या लग्नाचा बाजार करू नकोस. आणि अमूल्या, तू ज्या अक्षय सोबत लग्न केलं आहेस ना, तो माझा आहे, फक्त माझा. सो त्याच्यापासून दूर राहायचं, समजलं? त्या दोघांना एकमेकांच्या जवळ पाहून सायशा चिडून म्हणाली. ओय हॅलो, मी तिला माझ्यापासून दूर जाऊ देईल तेव्हाच ती माझ्यापासून दूर राहणार ना.
ए नीरव, जा हे पार्सल तिच्या घरी सोडून ये. उगाच डोक्याला कटकट. ए चल, तू चालायला लाग. शांतपणे बोललेलंही या मुलीला समजत नाही. अक्षयला सायशा नावाचं भूत आपल्यासमोर नकोसं झालं होतं. मिनिटाला त्याचा राग वाढत चालला होता आणि त्याची चिडचिड होत होती. मी आता जाते अक्षय, पण तू फक्त माझा आहेस. मी तुला या अमूल्याचा कधीही होऊ देणार नाही, समजलं? येते मी. आणि नीरव, आत्तूला सांग तिची सून फक्त मी आहे. बाय. सर्वांवर जलजलीत कटाक्ष टाकून सायशा पाय आपटत तेथून निघून गेली. ती गेली तसं अक्षयने अमूल्याच्या खांद्यावरील हात काढला आणि तिला स्वतःपासून दूर केलं. पुन्हा माझ्याजवळ यायचं नाही हा. अमूल्या समोर बोट नाचवत अक्षय आपल्या रूम मध्ये निघून गेला. सर्किट, काही माणूस आहे. मी याच्याजवळ गेले होते की हे माझ्याजवळ आले होते? मूर्ख माणूस. नीरवकडे पाहत अमूल्य म्हणाली, तो मूर्ख आहेच, पण तू तर नाहीस ना. मग इग्नोर कर पिंकी, शोना, बाबू. नीरव तिचे गाल ओढत तिला चिडवत म्हणाला, माय फूट पिंकी, शोना, बाबू. युजलेस अक्षय. पाय आपटत अमूल्य तिच्या रूम मध्ये निघून गेली. ती गेली तसं नीरव मात्र जोर जोरात हसू लागला. कथेचा 4था भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.